प्लस मधले खेळाडू हे रविराज ब्लास्टर जांभुडे या संघाचे जुने प्लेयर होते, ज्यांनी एक काल गाजवला होता, ज्यांच्या नावाची दहशत या मुरबाड तालुक्याला घ्यावी लागली होती. तो रविराज ब्लास्टरचा जुना संघ अर्थात या JPLचा ओमसाई एकविरा संघ असणार आहे, ज्याच्यामध्ये मी प्रखरतेने नाव घेऊ इच्छितो सन्माननीय रामचंद्रजी मार्के, सन्माननीय अशोकजी भोपी, त्याचबरोबर सन्माननीय कैलासजी दस, नारायण उगडे, रघुनाथजी तुपे, मंगलजी कोठावले, पुंडलिकजी मार्के, त्याचबरोबर भास्करजी जाधव, दीपकजी काटारे, हरेजी ठोंबरे, विकासजी मार्के या सर्व खेळाडू म्हणजे निश्चितच रविराज ब्लास्टर संघाची जान होते आणि ज्यांनी रविराज जांभुर्डे या संघाला तालुक्यामध्ये नावलौकिक मिळवून दिलं होतं. तो संघ आता निश्चितच आपल्या या चिमुरड्यांना आणि त्याचबरोबर आपल्या न्यू जनरेशन आहे त्या संघाला उत्स्फूर्त करण्यासाठी आणि आपली ते जरी म्हातारे झाले किंवा त्यांचं थोडंसं वय झालं तरी आम्ही कधी कमी नाहीत याची जाणीव करून देत असताना मैदानामध्ये त्याच आनंदाने उत्साहाने आणि त्याच प्रखरतेने उतरलेले आहेत. तो संघ अर्थातच संघ ओमसाई आई एकविरा जांभुर्डे. चला थोडीसा घाई करायची आहे. आविष्कार ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही थोडासा सामन्याला वेग द्यायचा आहे. क्षेत्ररक्षण जे आहे ते पटकन सजवून घ्यायचं आहे आणि लगेचच सामन्याला वेग द्यायचा आहे. फलंदाजी आपण फलंदाजीसाठी पाहतोय शिवकरण ट्रान्सपोर्ट कडून प्रवीण दस आणि त्याचबरोबर रविराज ब्लास्टरचा एक तेज तर्रार गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू सॅम खुने. चला लगेच सामन्याला सुरुवात करायचे, सामन्याला द्यायचे वेग. गोलंदाजी मार्कवर पहिल्यांदा आपण पाहतोय ओमसाई आई एकविरा संघाकडून आविष्कार भोपी, तर फलंदाजीसाठी प्रवीण धस शिवकरण ट्रान्सफर कडून स्वतः संघ मालक आणि त्याचबरोबर नॉस्ट्राइक एंडला सॅम खुने. चांगला फटका सजवला गेला तर पियुष होतोय, चेंडू अडवतोय, चांगली फेकी करतोय की हो नक्कीच करतोय. तोपर्यंत 2 धावा या दरम्यान मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आपण पाहतो यष्टीरक्षक म्हणून इकडे महेश भोईर एक उत्तम खेळाडू आहेत, ते उत्तम बॅट्समन, गोलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतात अशी माहिती सूत्रांच्या मार्फत आम्हाला पोहोचलेली आहे. आणि पहिला चेंडू होता, चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा 2 धावा च्या रूपाने घेतलेल्या आहेत. जशी पहिली धाव कंप्लीट झाली तसा स्ट्राईक एंडने सॅम खुने धावत सुटला, 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मध्येने श्री गणेश झालेले धावसंख्येचा शिवकरण ट्रान्सपोर्ट यांचा. आणि निश्चितच होणारा चेंडू होता, ब्लॉकचा चेंडू होता की काय, परंतु सोडून दिले, थोडीशी रिस्क घेतली आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पंच जयवंत दिघे आणि निश्चितच 3 धावा इकडे जमा केल्या गेल्या आहेत. जर गोलंदाज आविष्कारचा विचार करायचा झाला तर त्रिफलाचित केला जातोय, प्रवीण दसाला माघारी धाडलं जात आहे. जर फलंदाजाने 3 षटकार मारले किंवा गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर अनिलजी मार्के याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येकी, याची नोंद त्यांनी करून घ्यायची आहे. दुसरा चेंडू 2 चेंडू चांगल्या प्रकारे खेळला गेला होता. ॲक्च्युली पहिला चेंडू 2 धावासाठी होता, दुसरा चेंडू वाईड हाताला गेला होता. तिसऱ्या चेंडूवर मात्र वाईड सोडण्याची किंवा मारण्याचा जो प्रयत्न होता त्यावेळेस लेग स्टिक उखाडली गेली प्रवीण दस यांची. आता संघाकडून देविदास मार्के सज्ज होतोय फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला.
लेग बायची धाव इकडे कंप्लीट होईल की नाही, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, सारवण्याचा प्रयत्न केला गेला होता देवदास मार्के यांच्या माध्यमातून, परंतु निश्चितच चेंडू जाऊन आदलला तो त्याच्या थायपर आणि लेग बायच्या रूपाने एक धाव मिळवली गेली. आता सॅकिंग एंडला येतोय सॅम खुने. सॅम खुने याला चांगल्या प्रकारे गोलंदाजीचा अंदाज आहे आविष्कार बुपे यांच्या. तर आविष्कारला सुद्धा सॅम खुने कशा प्रकारची फलंदाजी करू शकतो याचा सुद्धा अंदाज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा हलका हाताला गेला आणि चेंडू थेट जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक महेश भोईर यांच्या हातामध्ये. चांगलीपर्यंत आतापर्यंत चांगली तरी गोलंदाजी हाताळली गेली आहे आविष्कार यांच्या माध्यमातून. येणाऱ्या काही चेंडूमध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का हे पाहणं गरजेचं असणार आहे. आणि निश्चितच चांगला फटका ड्राईव्ह इकडे पाहायला मिळाली, वेट केला, चेंडू आपल्या रडारमध्ये येऊ दिला आणि थेट दीपक कटारे आणि त्याचबरोबर भास्करजी जाधव यांच्या मधला गॅप शोधला. गॅप जातोय चौकारासाठी आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आविष्कार, परंतु तितकाच चांगला संयम इकडे दाखवला गेला तो सॅम खुने यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू होता, त्रिफला जीत केला जात आहे. ब्लॉकचा चेंडू होता, मधली स्टिक उघडली जाते, सॅम खुनेला माघारी धाडलं जाते. निश्चितच मयूर मार्के यांच्या अनुपस्थितीत थोडीशी दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते आपल्याला ती शिवकरण ट्रान्सपोर्ट संघाची. आणि थोडीशी गेम इकडे सावरावी लागेल ती शिवकरण संघाला. आणि आता फलंदाजीसाठी आपण पाहतोय तर रविराज संघाकडून रमेश धस मैदानामध्ये उतरताना दिसणार आहे. पहिली जी ओव्हर होती आविष्कारची ती खेळून काढत असताना 2 गडी मात्र माघारी परतले आहेत. अजूनही 3 षटक बाकी आहेत. तसेच फलंदाज जर विचार करायचा झाला तर रमेश बाकी आहे, सोबत देवीदास सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतो. विचार करायचा झाला गोलंदाजीचा तर पहिली जे षटक होतं ते चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं आविष्कार यांच्या माध्यमातून. षटक दुसरं आपल्याला पाहायला मिळेल ते महेश भोईर यांच्याकडून जे हाताला जाईल. निश्चितच महेश भोईर यांच्याकडून तिसरं षटक निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल ते पियुषचं असणार. आणि चौथं षटक मात्र कोण टाकणार याकडे लक्ष टाकायचं झालं तर हरेश टोंबरे यासारखा जुना जाणता आणि अनुभवी गोलंदाज या संघामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रघुनाथजी तुपे आहेत. खूप सारे ऑप्शन आहेत कारण आपण पाहिलं रविराज ब्लास्टरची जर जुनी टीम बघायची झाली तर अष्टपैलू खेळाडू होते सगळे. त्यावेळेस असं स्पेशली बॅट्समन कोणी नसायचा किंवा स्पेशली बॉलर सुद्धा नसायचा. एखादा खेळाडू जर मैदानावर उतरतोय त्याला बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि त्याचबरोबर कॅप्टन्सी सुद्धा सर्वच करायचे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की अनुभव हा खूप मोठी गोष्ट असते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कैलास नाना स्वतः येत आहेत, चेंडूवर बॉल अडवतायत आणि निश्चितच एका धावेने इकडे सुरुवात होते या षटक नंबर 2 ला.
धावसंख्या 90 जाऊन पोहोचते. थोडीशी बॅकफुटला आहे अजूनही शिवकरण टीम जर विचार करायचा झाला ओमसाई संघाचा. आणि आता हा क्लासिकल फटका तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज करून ठेवला आहे. नारायण उघडे थ्रो निश्चितच चांगला केला आहे टप्प्यावर आणि त्याच्यानंतर निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. तत्पूर्वी 2 धावा मिळवल्या जात आहेत. महेश बोरी यांनी चांगला आतापर्यंत गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. हवा तसा बॉल कनेक्ट करता येत नाहीये रमेश दस याला. फक्त 1 आणि 2 ची गेम निश्चितच नाहीये जर बॅट्समन रमेश दस असेल. आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येतोय देवीदास मार्के. आतापर्यंत महेश भोयर यांनी चांगली फलंदाजी गोलंदाजी करत असताना चांगले चेंडू हाताळले गेले आहेत. येणारे चेंडू कसे असणार आहेत, धावा जोडल्या जातील की पुन्हा एकदा आविष्कारने जे पाऊल ठेवले त्याच पावलावर पाऊल ठेवत गोलंदाजी केली जाईल. कारण ते तिसरं षटक मात्र अवघड असणार आहे यात काही शंका नाही. जिकडे पियुष बिराडे स्वतः गोलंदाजी मार्कवर असणार आहे आणि इकडे कट बॅटला चाटून चेंडू जातोय थेट पियुषच्या हातामध्ये आणि युवराज मार्के आता फलंदाजीसाठी जातोय मैदानामध्ये. धावसंख्या होते ती 13. 5 चेंडू झालेले. शेवटचा हा चेंडू असेल. इथे क्लासिकल फटके खेळले जात आहे जे JPL मध्ये आवश्यक जशी बॅटिंग आहे ते अजून तरी होत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा मिळवल्या गेल्या आहेत. निश्चितच मला असं वाटतंय रमेश दस येणाऱ्या 2 षटकांचा इकडे वेट करत असतील आणि येणारे 2 जे षटक आहेत ते चोपून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आता येणार निश्चितच पियुष बिराडे आपल्याला इकडे पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून षटक हाताळलं जाईल. धावसंख्या 15. तिसरं षटक घेऊन येतोय पियुष बिराडे ज्याने अगदी कमी वयात आपल्या नावाची छाप सोडली आणि या मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक टीमला आणि प्रत्येक खेळाडूला त्याच्या तोंडावर त्याचं नाव घ्यायला भाग पडलं. पियुष निश्चितच अतिशय कमी वय आणि त्या वयामध्ये त्याने या प्रकारची गोलंदाजी आणि त्याचा जो गोलंदाजी करण्याची पद्धत, तो टप्पा, ती लाईन आणि ती लेन निश्चितच अगदीच कोणाला मिळत नाहीये आणि ही त्याच्याकडे काही दैवी देणगी असावी असं म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाहीये आणि त्यामागे त्याचा परिश्रम सुद्धा खूप आहेत. आणि निश्चितच बॅटची कड, नशिबाचा चौकार
आणि आता येणाऱ्या षटकांमध्ये धावा किती जोडल्या जातील त्यानुसार येणाऱ्या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटने कळ घेतली शतरक शुगोते महेश भोईर आणि चेंडू थेट त्यांच्या डोक्यावरनं पाठीमागे आपण पाहायला मिळतोय. बॅकअपसाठी अवेलेबल होते भास्करजी जाधव आणि त्याचबरोबर कैलास नाना धस, परंतु त्यांना सुद्धा कुठली संधी निर्माण झाली नाही. चेंडू थेट जाऊन पोहोचला सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जातीये पियुषांच्या माध्यमातून. पण पियुष आणि युवराजचा विचार करायचा झाला तर रोज एकाच मैदानात एकाच जागेवर खेळणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. त्याच्यामुळे त्यांचे डाव पेच त्यांची खेळण्याची शैली सुद्धा त्यांना एकमेकांना माहीत आहे, त्यात काही शंकाच नाहीये. त्यानुसार ते गोलंदाजी करत असतात. पहिला जर चेंडू पाहिला आपण तर चौकार गेला, त्याच्यानंतर कमबॅक केलं पियुषाने. त्याच्यामुळे ती खेळण्याची जी शैली आहे युवराजाची आहे ती पियुषला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर पियुषचा चेंडू सुद्धा कुठे येऊ शकतो याचा सुद्धा अंदाज आहे युवराजाला. पुन्हा एकदा बीट केलं गेलं, छातीवरून चेंडू काढला जातोय तो युवराजांच्या आणि चापट शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे मात्र युवराज फसतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आणि पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. आपण निश्चितच पाहतोय की पियुषला सरळ सरळ चेंडू मारणं खरंच खूप कठीण आहे, परंतु चेंडू येत आहेत ते थेट क्षेत्ररक्षकाच्या मागे. चला क्षेत्ररक्षणामध्ये केली जाते थोडीशी चेंजेस आणि आता आविष्कार येतोय एसटी रक्षक आणि आता हा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल झाला आणि एक धाव मात्र लेग बायची इकडे मिळाली आणि या एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचतीये. चांगली प्रकारची गोलंदाजी झाली होती पियुष यांच्या माध्यमातून. नशिबाचे 2 चौकार गेले. पुन्हा एकदा थोडंसं क्लासिक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. अजूनही मोठ्या पटकेत रमेश त्यातून येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. प्लेट केली जाते. आपण पाहतोय जर युवराज मार्के याने जर सलगचे 3 षटकार लगावले गेले तर भानुदास नरेश मार्के याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. त्याचबरोबर आता आपण पाहतोय 4थं षटक हाताळलं जाईल. आता जांबुडे रविराज ब्लास्टर्सचे मेन बॉलर माजी मेन बॉलर हरेशजी ठोंबरे आता 4थं षटक घेऊन येत आहेत मैदानामध्ये. तर फलंदाजीसाठी सध्याचे रविराज ब्लास्टर्सचे अष्टपैलू खेळाडू रमेश धस. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, भाऊसाहेबांच्या झोलीमध्ये चेंडू जाऊन पडला होता परंतु झेल घेता आलेली नाहीये, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं निश्चितच. आणि जर चेंडू जर अडवला नसता तर थेट जाऊन पोहोचला असता सीमारेषा बाहेर. त्याच्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धाव्यावर समाधान मानावं लागलं. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते. युवराजला इकडे संधी निर्माण आहे 3 षटकारासाठी. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निश्चितच
अ, इकडे निर्धाव चेंडू आहे, परंतु लेग पाय नाही म्हणता येणार. बाईच्या रूपाने ही एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वर. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. रमेश दशांना प्रहार करावा लागेल आणि पुन्हा एकदा क्लासिकल फटका. तिकडे क्षेत्ररक्षक रघुनाथजी तुपे चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता चेंडू, परंतु त्यांच्या पायांमधून जाऊन पोहोचतोय तो निश्चितच सीमारेषा बाहेर. धावसंख्येला पुन्हा एकदा वेग. चौकारने धावसंख्या वाढली गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रमेश दशांच्या माध्यमातून, मिस झालेला आहे. हरेश ठोंबरे याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. एक सावकार गेला, परंतु तिकडे सुद्धा आपण क्षेत्ररक्षकाची गलती आपल्याला पाहायला मिळाली. 31 धावा 4 चेंडू. निश्चितच पुन्हा एकदा चौकार आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचते. मी करेक्शन करतो थोडस. अगोदर 30 होत्या आणि या 4 अगोदर मी जे 31 चा उल्लेख केला होता तेव्हा ते फक्त 30 धावा होत्या आणि या 4 34. आणि आता हा फटका, ज्या फटक्याची आतुरता होती तिकडे क्षेत्ररक्षक पुंडलिक मार्गे उपस्थित होते. चेंडूने उंची गाठली होती, परंतु लांबी. षटकार आहे का? षटकार. ओके, सदरचा चेंडू षटकार. आणि निश्चितच ज्या शेवटच्या फटक्याची शेवटपर्यंत आशा होती तो येऊन पोहोचला शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वर. षटकार आहे. 40 धावा इकडे जमवले गेलेत. 41 धावांचं आव्हान असणार आहे. दर्शन दिघे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचे. दर्शन दिघे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे. हॅलो हॅलो. चला, ज्यांचं झालं नाही त्यांनी करून घ्या. जेवण म्हटलं, जेवण करून घ्या, बाकी काय नाही. हां हां. नाही तर काही लग्नाला पण तयार होतील ना, जे बोलतील आमचं झालं नाही. बघ, ज्यांचं झालं त्यांचा घामाघूम बघा, त्यांना विचारा. आज मैदानात किती डोबं फुटले दादा. 2-3 जण तर पडलेच. हां, टांगा पलटी घोडा फरार. भाऊसाहेब, ओ भाऊसाहेब, झोलीमध्ये पडला होता चेंडू, फाटली. हां, तर चला वय एन्जॉय दादा. क्रिकेटला मजा आहे. ज्यांनी आपल्याला क्रिकेट घडवलं, ज्यांनी आपल्याला क्रिकेट शिकवलं, असते मैदान पुन्हा एकदा खेळतात. हम भी हम जवान आहे. तर वरिष्ठ जे प्लेयर्स आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद, कारण एवढ्या उन्हामध्ये तुम्ही उभे राहिलात. म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल ना पोरं तुमची कशी असतात उन्हात. पोरांचा कलर का चेंज झालाय.
आत्तापर्यंत तुम्ही आवाज ऐकलात आमचे मित्र नयन कुमार धस आणि त्यानंतर आम्ही रमेश दादा यांचा आवाज तुम्ही ऐकला. खऱ्या अर्थाने खूप एन्जॉय चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. कुमारचाही मनापासून धन्यवाद. जेवल्यानंतर खूप भूक लागते, म्हणजे आपण बोलल्यानंतर खूप भूक लागते ना, तर कुमारला जास्त भूक लागली असेल. पण ज्याने ज्याने आज भात खाल्ला आहे, राईस खाल्ला आहे, झोपू नका, फक्त जांभया नका देऊ मैदानात. जांभया देत असताना बॉल सुटून जायचा. हां, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आपला जादू कुठे संदीप? हा जादू इथे. हा जादू इथे. चला दादा, काय मूर्त काढलं काय? नारळ फोडायचंय का? चला चला जाऊ, येईल. चला तो. हा दादा, हिश्श्याला भागीदार तो. हिश्श्याला भागीदार कोण? तो टायमावरती सही करायला येतो, बाकी नाही. हिश्श्याला इतर भागीदार नाही. हाजीर तो वजीर. चला हा संदीप. निलेश दादा चला. हा ज्याला खास येतोच क्रिकेट, नाही तर काय ना. पाटील सर आहे का? उन्हामध्ये बघा, आम्ही कॉमेंटेटर आहेत, इथं बसून पण कॉमेंट्री करू शकतो, 2.5-2 घेऊ शकतो. एवढा कंटाळा. डॉक्टरने सांगितलं आता बोलणं बंद कर दादा, नंतर तुझा फुफीस आहे ना असा फाटल. पण खास आहे ना, कसा एखादा ड्रायव्हर असतो ना, आणि तो एखाद्या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला बसला आणि तो चालवणार ड्रायव्हर मागं पुढं झाला ना, ह्यो मधीच बोलतो उठ मी चालवतो गाडी. कारण काय होतं आहे, हां ड्रायव्हर असेल त्याला माहिती आहे का ड्रायव्हरच्या बाजूला ड्रायव्हर बसला ना त्याचा डोका सणकतो. तसं आपलं आहे. हां, तो एन्जॉय करूया, मजा करूया. क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा उरूस भरला गेला आहे या खानिवरीच्या मैदानावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी जांभुर्डे आयोजित ही स्पर्धा, विघ्नहर्ता प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा. ॲक्च्युली काय झालं माहिती का, इथे आवाज तुम्हाला क्लिअर येईल. लाईव्हला मी फाटलो आहे पूर्ण, कचाक झालो आहे. म्हणून आता एकच पर्याय, क्रिकेट हा माझा धर्म आहे. मला कोणी विचारलं तुझी जात काय, धर्म काय, माझा क्रिकेट. 24 आवर्स ओनली क्रिकेट. शिक्षण माझा विचाराल तुम्ही बोलाल काय करतो आता, PCC मॅनेजमेंट टीचर आहे मी, पण क्रिकेट आयुष्य माझं कुठे गेलं आहे, क्रिकेटला. तर क्रिकेट आमचा धर्म आहे, म्हणून क्रिकेटची सत्यता पाला. सांगण्याचा पर्याय एवढाच आहे, क्रिकेटची सत्यता पाला. पंच असून द्या, समालोचक असून द्या, त्यांना तुम्ही इज्जत द्या, त्यांना तुम्ही सहकार्य करा. संघातील वरिष्ठ खेळाडू लाख जुना असेल, त्याला आता चेंडू भेटत नसेल, दादा त्यांनी तुम्हाला क्रिकेट दाखवलं, जसं बाप घरामध्ये कमवायला शिकवतो, आई वागण्याला शिकवते, तसा तो वरिष्ठ संघातला खेळाडू आहे ना, क्रिकेटचं भविष्य घडवतोय, त्याची इज्जत करा. क्रिकेट जर तुम्ही आज इज्जत द्याल ना, वरिष्ठ झाल्यानंतर सागर दादा काही वर्षानंतर तुमची हालत तशी नको व्हायला. म्हणून आत्ता सिनियर प्लेअरची इज्जत करा. तुम्ही नवीन आहात, आज तुमची ओव्हर चालली म्हणून हवेमध्ये उडू नका. पुढच्या सामन्याला जेव्हा 24 पडतील ना, तेव्हा टाळ्या वाजवणारे असतात ना, ते पाठीमागून कमेंट करत बसतील. लक्षात ठेवा, हवेत उडवू नका. जे नवीन नवीन प्लेयर आहेत ना, सध्या चाललेत, त्यांनी हवेत उडू नका. चला आपण मैदानाकडे प्रवेश करूया. पहिल्या इनिंगला धावसंख्या जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड 40 झालेत का, 40 झालेत. 41 धावांची गरज, म्हणजे मानायला लागेल जे वरिष्ठ खेळाडू दादा रोखलं. 10ची सरासरी काहीच नाही.
40+ आता आम्ही स्पर्धा बघतो. 40+ला कसं माहिती आहे का, 40+ ते 45 याच्यामधले 4 प्लेयर, 46 ते 50 याच्यामधले 4 प्लेयर आणि 3 प्लेयर असे असतात ते 50+ असतात, त्यातले 2 पिऊन खेळतात कंपल्सरी. हां कंपल्सरी पियायला लागतो त्यांना. 40+ टुर्नामेंट करतो दादा, मजा येते. हां फक्त एवढंच आहे, 40+ला पंचगिरी करत असताना ना कपालावरती ताला पिटवायला लागतात. फुल एन्जॉय. चला दादांनाही नमस्ते होऊया, त्यांनाही आपण वेलकम करूया, त्यांचंही स्वागत करूया. चला प्लीज दादा, अजून 15 मिनिटाला मला मशावरून बस आहे, कर्जत बस आहे मला 6:15ला, म्हणजे इथून 6 वाजता निघायचं आहे. मग घरी जाऊन मोबाईल स्विच ऑफ ठेवायचे, कारण परत रात्री 11 वाजता फोन. चला प्लीज दादा, चला गेअर टाका. पहिला चेंडू, पहिला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय मयूर मार्के. हा चला दादा, झालं का पहिला चेंडू टॅप केला, कव्हर पॉइंट इधर मध्ये, लाजवाब. हा याला बोलतात टांगा पलटी, घोडा फरार, रस मिळतील 4. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. एन्जॉय करू. दुसरा चेंडू मयूर मार्के, हलक्या हाताने ग्लास करण्याचा प्रयत्न, थोडासा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. चांगला चेंडू, 1 धाव जरूर आपण पाहतोय या ठिकाणी घेतली जाईल. स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती, 2 चेंडू आणि 5 धावा. लीग स्टेजला मॅचेस असतात, कारण जेव्हा 4-4चा ग्रुप असतो 3 मॅच असतात, भरपूर काय भवितव्य. आणि इथे माहिती तुम्हाला जिंकणंच गरजेचं आहे, हारणं नाही, तो नशिबाचा खेळ. तिसरा चेंडू आहे, स्ट्राईकला गेला गोलंदाज आविष्कार. रिवासा टेंडू तरी तलवार, चेंडूवरती केला वार, चेंडू होतो आर पासी मारे का पार. पंच आमच्याकडे इशारा करतील. हा भर उन्हामध्ये तेही थकलेत, गारटले. जय सर, ओ जय सर, हा हात हलवा जरा. हा कसं आता, कसं म्हणजे गारगार वाटायला पाहिजे ना, हात हलवल्यानंतर हवा येते. चौकाराला धावसंख्या, स्कोर कार्ड 4-1-4, 9 या आकड्यावरती. काय सुरुवात आहे, जबरदस्त सुरुवात. 40+ संघ, चांगली सुरुवात आहे. हा लगेच जागा बदलली. पुढचा चेंडू, हा उर्फी चेंडू होता, सरळ खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट चेंडू होता. 4-1-4-0, 4 चेंडू झालेत, 9 धावा धावसंख्यावरती लागले गेली. स्कोर कार्ड 41 गाठायचे आहे. प्रत्येक षटकात किमान 10.25च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. 5वा चेंडू मयूर मार्गे, राईट हँड ओर 2 विकेट मारा. उर्फी चेंडू आहे, गॅप मध्ये ढकललाय, कव्हर आणि डीप कव्हर मधून चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर इधर मध्ये, चेंडू जमिनीला घासत पुसत झालाय फरार. रस मुलतील 4, इथे आला चौकार. हा आतुरतेने मयूर मार्केचीच वाट पाहिली त्यांनी. क्लासिकल फटके, हा क्लासिकल फटके, 3 चौकार डोकलेत. मयूर विचारला का पॉवर प्लेची ओव्हर घेतली, मग हा डोक्याला हात लावला त्यांनी. 13 धावा. हा दादा, आधी आपला पगार कमी आणि इथं खर्च जास्त, गरिबी में आटा गेला. चौकाराला पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. 4 चौकार 1 सिंगल ने
धावसंख्या जाऊन पोहोचली. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आकडा हम 7-1-7-17. 17 धावा झाल्यात. आता 41 म्हणजे उरले 24. 8च्या सरासरीने 8-24 च्या सरासरीने 24 धावा. आता कधी कधी बघा 17 आकडा क्रिकेटमध्ये शुभ मानला जातो आणि आपण इकडे अशुभ मानतो 17 आकडा. पण 17चा गणित आहे जातो. 17 हा प्लेयर आपण पाहतो क्रिकेटमध्ये काय आहेत तर 11 क्षेत्ररक्षक असतात सागर दादा मैदानात. 11 क्षेत्ररक्षक असतात, 2 पंच आणि 2 बॅट्समन याची संख्या 15 होते. एक लिहिणारा स्कोरर एक बोलणारा यांची संख्या होती ती 17. म्हणून नेहमीच आम्ही सांगतो हम 7-1-7-17 क्रिकेटसाठी शुभ आकडा आहे. याचीच गरज आहे ना क्रिकेटमध्ये. एक वेळ लाईव्ह नसेल तर आपण ॲडजस्ट करून घेतो, पण लिहिणारा बोलणारा पाहिजेच ना तिथे क्रिकेट सांगण्याला स्कोर सांगायला. जरी माईक नसेल तर तोंडी तर सांगावं लागतोच आता धावसंख्या किती झाली. आज बरं वाटलं बघा. चांगलं जेवण आहे. ज्यांनी पण जेवण बनवलं अप्रतिम जेवण. त्यात वजडी नव्हती पण स्वाद वजडीसारखा होता. नाही हकीकत आहे. वरण भात एकदम मस्त होगा. भाजी सुरेख होती, आवडलं मला. दादा बिर्याणी खाऊन आहे ना 107 किलो वजन झालं होतं. आता 91 परत आलो आहे. 16 किलो कमी झाला. रोज बिर्याणी ना. कुठे जा तिथे एकच जेवण. दादा काय जेवायला पाहिजे चांगलं घेऊन या. जेवताना बघतो तो बिर्याणीच, दुसरा काय नाही. तर गोलंदाजी मार्कवरती सॅम 18 24 आणि 24 धावांची गरज आहे. प्रति षटक 8 धावांची गरज. चला आलेच नाही तर ते बोलतो जेवायला चाललोय. या नेक्स्ट मॅच. ओ सुरेख युवान स्पोर्ट्स वर्सेस आई एकविरा स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे. आपण नाणेफेक असेल, पुढची मॅच तुमची असेल. वेळ जास्त घेऊ नका, टॉससाठी या. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने. पहिला चेंडू सुरेख टाकला, टॅप केला गलीमध्ये थर्ड झोन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो. भाग बिल का भाग. इथे आपण पाठवा फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू जरूर अडवला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. हा जबरदस्त 3 धावा. सर्व काही 40+ संघाच्या बाजूने होत आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 21 धावांची गरज आहे. तर मनापासून ज्यांनी जेवण बनवलं जातं मनापासून धन्यवाद. त्यांनी सांगितलंय संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला जेवण असेल, कधी पण या, संपलं तर परत बनवू, पण उपाशी राहू नका कोणी. आणि एवढं पण जेवू नका मैदानात जाऊन झोपाल. हां पहिला चेंडू आपण डॉट, नंतर तिहेरी. इथे सुरेख फटका टॉस केला चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू काढलेला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिला झटका, पहिला अद्रा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. या फलंदाजची झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. हा जबरदस्त. नवीन फलंदाज 1 डाऊनला पियुष. आविष्कार बाद झाला. चला नवीन फलंदाज पियुष युवा खेळाडूंवरती भरोसा ठेवलाय. चला गोलंदाज सुयश मिळून देतो. गोलंदाज सॅम तयार. पंचाच्या डाव्या साईडने राईट हँड उर्दू विकेट मारा. सुरेख चेंडू, चांगला चेंडू. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 21. अजूनही 20 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. चौकार खाली आलाय ना. नाही नाही रेस खाली आली ना. पाचवा चेंडू आपण पाहतोय. क्लास केला चेंडूला. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव घेण्याची प्रयत्न या ठिकाणी बघा. हा जबरदस्त दादा. नाही 2 झाले ना दादा. त्याच्यात 2 झाल्या फक्त. ते धावसंख्येवरती एकच घेतली जाईल. हा त्याच्या 2 झाल्यात. हा तो एक धावून गेला परत आला परत वापस गेला. हा त्याच्यात 3 होतील मग तशा. टॉस या ठिकाणी केला जातोय. हा चला एकविरा संघ टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. म्हणजे गरमी पुरा घाम घालणार नंतर फलंदाजी करणार. रिव्हर्स अटॅक. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न. इथे जोरदार अपील. आउट आहे. दिला दिला. चल तो 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 22. 19 धाव्यांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 19 धावा. हा काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. मॅच आहे दादा. काही होऊ शकतो. प्रत्येक संघाकडे सगळेच प्लेयर नाही ना. आता बघू. आता पहिल्या 3 मॅच मध्ये काही प्लेयर असे आहेत का त्यांच्यात बॉल टाकायला जीवच नव्हता. बॉल पोचत नव्हते त्यांचे. आता जेवलेत ना. चांगलं जेवण जेवलेत. बघूया बॉल पोचतो का त्यांचा. मैदान मोठं आहे. चांगलं मैदान आहे. मैदान मोठं आहे. फक्त मैदानाचा विचार करून जर त्यांनी फटकेबाजी केली ना खूप विचारपूर्वक इथं कामगिरी होऊ शकतं. धावा बोलवण्याचा फक्त मास्टर माइंड पाहिजे. दिमाग चालवला पाहिजे. या मैदानावरती कोणत्या दिशेने बॅटिंग केली का रन येतील. अकलेचा बुद्धीचा वापर करायचा फक्त. कोणत्या एंडनी गोलंदाजी केल्यानंतर चांगली गोलंदाजी पडणार आहे त्या पद्धतीने गोलंदाज द्यावे. आणि चांगले गोलंदाज आहे जिथे बॅटिंग पिच आहे जिथे बॅटिंग चांगल्या प्रकारे होऊ शकते तिथे ते गोलंदाज वापरायला पाहिजेत. आदर्श काय टेन्शन काय प्रॉब्लेम. हां सफेद कपडे घालायचे नाहीत आमच्यासारखे. जाम गरमी होते. तर 2 षटकामध्ये 19 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक आपण पाहतोय जो धसई रोड जातो ना त्या एंडनी गोलंदाजी करणार युवराज. भारताला एक युवराज तर जरूर भेटला पण किती दिवस सांगता येणार नाही. अभिषेक शर्मा चांगला प्लेअर भेटलाय. दादा चौकार षटकाराशिवाय बोलतच नाही तो. बारा चेंडू 19 धावांची गरज. जगात बारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची येणारी जयंती. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जरूर. एक धाव. हा लेझी क्रिकेट. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली होती 23. अजूनही 11 चेंडू 18 धावांची गरज आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कुछ भी हो सकता है. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डॉट चेंडू. युवराज आपण पाहिलं गेलं सॅम नंतर युवराज आलाय. पुढचा चेंडू.
हा इथे आपण पाहतोय डॉट चेंडू आपण पाहतोय. हा काही नाही दादा आपली पण बारी आहे. अभी इनकी कब उसके बाद हमारे अफलातून फटका. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतोय. चौकार आलाय. कसं असतंय अंगात बल नसेल तर इंजेक्शन मारावं लागतं ना, तसं त्यांनी इंजेक्शन मारलं लगेच चौकार लगेच तरतरी चौकार आला. बरोबर दादा तुमचं बरोबर आहे. हा घ्या अजून एक इंजेक्शन मारून घ्या. अहो इंजेक्शन म्हणजे एखादा डोस बोलण्याचा हो. हा. बाकी काय नाही. बाकी तुम्ही आम्ही सेम आहेत काही टेन्शन नाही. हा पाचवा चेंडू इथे टॉस केलाय चेंडूला. एसटी रक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. झेल बाद होतो या ठिकाणी. नवीन फलंदाज रघुनाथ दादा आपण पाहतो मैदानात रवाना झाले. पहिला डॉट केला चेंडू त्यानंतर चौकार आला. कैलास दादा नंतर माघारी आला. 3 चेंडू 4 धावा काढल्या त्यांनी. या षटकातला शेवटचा चेंडू 19 धावांची गरज असताना आत्तावर 5 चेंडू 5 आल्यात. अजूनही आपण पाहतोय 14 धावांची गरज आहे. 7 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावेची गरज आहे. पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने ग्लास केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेणार का? हा दादा नारायण दादा चढणीला गाडी ढकलायला जायचं नाही का? लक्षात ठेवा माझा शब्द. गाडी चढणीला असेल ना टेम्पो पाठीमागून ढकलायचंच नाही कधी. कधी ड्रायव्हरच्या ब्रेकवरून पाय निघाला ना ॲक्सिडेंट. हा इथं तसंच आहे. आता तुम्ही धाव धाव म्हटले असते तो विकेट पडला असता. हा दादा 28 झाले. 13 धावा पाहिजेत. 6 चेंडू 13 धावांची गरज. 13 41 पाय होते ना. एकच दादा संदीप दादा एकच. संदीप म्हणजे आमचा जादू. हा जादूगर आहे तो. कॅमेऱ्यावरती बसला ना तो रस्त्यावरती कोण चाललंय कोण कुठे गेलं ना लगेच सांगेल तो तुम्हाला. फक्त त्याला विचार. हा बरोबर घेतो तो. बगल्या पण घेतो कावले पण घेतो लावऱ्या पण घेतो. युवा सितार आहे. विचारपूर्वक याच्यावरती गेम होती. 5 चेंडू 12 धावाची गरज होती. कुठे आखलेचा बुद्धीचा वापर करायचा होता. मी सांगितलं हा क्रिकेटचा खेळ आहे. मॅच अगोदरच मी सांगितलं होतं कुठेतरी आखलेचा बुद्धीचा वापर करून इथे क्रिकेट खेळावा लागेल.
4 चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त. 4 चेंडू आता 12 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज हरीश ठोंबरे साहेब आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल इथे वाईट चेंडू. हा दिला दिला दिला. वाईट चेंडू आला. 5 चेंडू आता 4 चेंडू आणि हा वाईट दिला. सिंगल 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. मॅच में हो गई ट्विस्ट. नो आता आला ना सिंगल दादा. पुढचा चेंडू इथे चांगला फटका. रघुनाथ शेठ यांच्या बॅटमधून चेंडू निघतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे चेंडू ड्रॉप. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. एक माल्टी हिट तेव्हा सामना होईल पूर्ण फिट. आता नारायण दादा मॅच 90-60 वरती येऊन ठेपले. हा 90-60 म्हणजे 8 पाहिजे ना दादा. एक चौकार एक षटकार किंवा दुहेरी पण चालेल ना. हा इथे एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. दुसरी धाव घेणार का. आणि जरूर दुसरी धाव या ठिकाणी घेतले. हा हा आता इथे मजा. मी सांगितलं ना 90-60. आता 60. आता 6 कडक पॅक म्हणजे कडक फटका मारावा लागेल आता. हा एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज आहे. एक चेंडू 6 धावा. जर रघुनाथ दादानी जर षटकार मारला ना अक्षरशः खांद्यावरती घेऊन मिरवणूक. आज 1100 रुपयाचा पारितोषिक असेल. राजेंद्र साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. एक षटकार 1100 रुपये. हा 1100 रुपये. जबरदस्त. इथे वाईट चेंडू. हा सामना लेवल झाल्यानंतर काय कंपल्सरी चेसिंग आहे ना. ओके दिला होता चेंडू. ॲक्च्युली मारण्यासाठी दिला होता. लागला नाही त्याची बाजू वेगळी आहे. पण चांगला फटका. चांगली टफ फाईट होती 40+ची. मनापासून कौतुक. अजून पिक्चर बाकी आहे तुमचा. अजून 2 मॅच आहेत. काहीशी तयारी करा. इथे आपण पाहतो विजयी झाला आहे तो शिवकरण संघ. खऱ्या अर्थाने एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. मनापासून धन्यवाद दोन्ही ऑफिशियल्स. आपणही मनापासून धन्यवाद तुमचा करूया. मॅन ऑफ द मॅच द मॅच हिरो